हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. दिवाळी म्हणलं ना फराळाला, फराळामध्ये त्यातूनही चकली म्हणलं ना आणखीन सगळ्यांना आवडतो. तर ते मी तुमच्यासाठी खास असं चकलीची रेसिपी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया. आधी अशी मी चणे डाळ व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्या. फ्लेम अगदी हाई ठेवू नका आणि लोही नाही, मीडियमवर अशी व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं चकली म्हणलं ना, आपण जे भाजणी भाजतो की नाही ते अगदी परफेक्ट राहायला पाहिजे. तर बघा मी इकडे असे भाजणी भाजून घेते. बाकीचे देखील मी भाजणी सगळं भाजून घेतलेली आहे. आता इथे पोहे देखील मी असं भाजून घेतलेले आहे. तर मी इथे तुम्हाला मेजरमेंट दाखवते. 4 ग्लास मी स्वच्छ असं तांदूळ घेऊन असं भाजून घेतलेली आहे. हे बघा असे 4 ग्लास आहेत. ते भाजल्यामुळं काय झाले ते 3.5 ग्लास तुम्हाला दिसत आहेत, पण हे एकूण 4 ग्लास आहेत. हे बघा. आता यानंतर डाळ देखील मी भाजून घेतलेली आहे. तेही 1.5 ग्लास डाळ आणि 1 वाटी फुटाणे डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, ते देखील अशी व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेली आहे. आता पाऊण वाटी मुगाची डाळ, तेही भाजून घेतलेली. भाजणी म्हटल्याने ह्याला प्रत्येक वस्तू भाजूनच टाकायला पाहिजे यामध्ये. पोहे 1.5 वाटी पोहे, हे बघा अशा प्रकारे. आणि पाऊण वाटी मी साबुदाणा घेतलेली, बारीक साबुदाणा व्यवस्थित असं भाजून घेतलेली, ते देखील. ओवा घ्या पाव वाटी आणि 2 चमचा जिरे आणि 2 चमचा ओवा आणि थोडीशी 1 चमचा काळी मिरी. हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्या. असे केल्याने तुमच्या नंतर ज्यावेळी तुम्ही पीठ मळून घेताना त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मसाला काही जास्त टाकायचं गरज भाजणार नाही आहे. कारण ह्यामध्ये जर तुम्ही मसाला व्यवस्थित सगळं टाकलं ना, दळताना सगळं व्यवस्थित त्यातच दळून येईल. हे बघा मी असं भाजणी सगळे थंड झाल्यावर असं गिरणला टाकून घेते. पूर्ण गार व्हायला पाहिजे. घरगुती गिरण असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तरी बाहेर चालतं. हे बघा असं मी पीठ सगळं दळून घेतलेली आहे. असं तुम्ही करून एकदा असं ठेवलं ना, तुम्हाला कधीही मुलं खाऊ वाटलं म्हटलं तेव्हा तुम्ही त्यांना करून देऊ शकता. किंवा कुठं बाहेर चाललो किंवा कोणी पाहुणे आलं किंवा चहासोबत खाऊ वाटलं, असं कधीही खाऊ शकता. हे बघा मी फक्त ह्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये आपल्याला हवं आहे तेवढं तिखट, मीठ आणि हळद आणि तीळ मात्र जास्त टाका. हे सगळं असं मिक्स करून घ्या. हवं तर तुम्हाला कुठलाही मसाला तुम्ही यात ॲड करू शकता. माझ्या मताने टाकू नका. मी कसं केले तसे बनवा, अगदी एकदम टेस्ट लागतील. असं मी 2 चमचा गरम तेल टाकलेली आहे. असं सगळं मिक्स करून घ्या. यामध्ये बरेचसे जण गरम पाणी टाकतात. त्यांच्या चकलीच्या पिठाला व्यवस्थित असे चिकट नसेल ना, मग ते लोक गरम पाणी टाकतात. अशा ह्या प्रकारे ह्या मेजरमेंटनी जर तुम्ही केल्या ना, तर तुम्हाला गरम पाण्याचीही गरज भासणार नाही. अगदी थोडं थोडं असं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्या. अशा प्रकारे जेवढं तुम्ही घट्ट मळाल ना पीठ, तेवढे तुमचे पुढं चकली बनवायला सोपे जाईल. एकचदा तुम्ही पातळ मळलं ना, मग सुरीमध्ये घातलं ना ते तेव्हापर्यंत पातळ होत जातं. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट असं मळून घ्या. अशा प्रकारे आता थोडा वेळ झाकण लावून 10 मिनिटं ठेवून द्या, 5 ते 10 मिनिटं. बघा आता आपलं पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे. तर थोडं थोडं पीठ हाताला पाणी लावून जेवढं तुम्हाला सैल करावं असं वाटतं तेवढं असं सैल करून अशा प्रकारे त्यामध्ये असे त्या सोरीमध्ये टाकून द्या. हे बघा अशा प्रकारे
असं तुम्ही ट्राय केलं, असं जर या प्रकारे भाजणी वगैरे तयार करून ह्या मेजरमेंटने केल्या ना तुम्हाला अजिबात चकली तुमची तुटणार नाही किंवा वातड होणार नाही आहे किंवा नुसतं मऊ होणार नाही, असं अगदी कुरकुरीत असं होणार. अगदी असं कुरकुरीत आणि खमंग. भाजणी तुम्ही जेवढं खमंग भाजाल की नाही तेवढी तुमची चकली खमंग लागणार. तिखट मीठ आता तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, अशा प्रकारे गोल गोल मी चकली टाकून घेते. अशा प्रकारे सगळी चकली टाकून घ्या. आणि का माझं जर तुम्हाला ही चकलीची व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. त्यांनाही हा चकलीचा व्हिडिओ पाठवा. आणि कसं वाटले तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाकीचे राहिलेले देखील मी अशाच प्रकारे करून घेते. एका साईडला माझं इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. हे बघा, सगळे अजिबात तुटणार नाही. तुम्ही असा हाताने जरी उचलला तरी तो तुटणार नाही. जसे तुम्ही टाकले त्याच प्रकारे ते गोल गोल तेलात सोडता येईल तुम्हाला. शक्यतो दुसऱ्या बाहेरचा मसाला टाकायला जाऊ नका. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकून देऊ शकता. अशा प्रकारे एकदा असं पीठ बनवून ठेवलं ना, जवळपास तीन महिने तर ते पिठाला काहीही होत नाही, कारण आपण भाजणी तयार केलेली आहे ना, त्यामुळे त्याला काही होत नाही. तेल गरम झालेलं आहे. आता एक एक असं तेलामध्ये सोडून घ्या. आधी तेल चांगलं तापून घ्या, नंतरच मग सोडा. नंतर फ्लेम थोडंसं लो करा. हे बघा, अशा प्रकारे हळूच टाकून घ्या. बघा, आपली चकली अजिबात उठत नाही किंवा काही नाही आहे. अगदी व्यवस्थित असे उलटपलट करता येतो. काही जण म्हणतात आमची चकली असे मऊ होतात, तेल पकडतो. त्याचं रिझन तुम्ही नीट तळलं नसेल ना तरीही होऊ शकतो. तर काय आहे ना, असं तेल एकदम असे थांबायला पाहिजे, तेवढा वेळपर्यंत तुम्ही असे व्यवस्थित असं तळून घ्या. माझा गॅस चालू आहे तरी देखील ते कसे वर आलेत सगळे तळून, असे यायला पाहिजे. तर समजून घ्यायचं की आपले चकली व्यवस्थित असे तळून झालेले आहे. बघा किती सुंदर आपले चकली सगळे तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले देखील मी करून घेते. तुम्ही नक्की ह्या दिवाळीला असं ट्राय करा आणि तुम्हाला नक्कीच विचारतील तुम्ही केल्यावर किती छान झालेत असं म्हणून. माझे बरेचसे मैत्रिणी आहेत, त्यांना माझ्या हाताची चकली फार आवडतात. तुम्ही एकदा ट्राय करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे सगळे असे उलटपुलट करून बाकीचे तळून घ्या अशाच प्रकारे. आणि हो, तुम्ही यंदाच्या दिवाळीला ही चकली नक्की ट्राय करा. तर बघा, अशी आपली चकली तयार झालेली आहेत. एक लक्षात ठेवा, मेजरमेंट हा व्यवस्थितपणे जसं मी सांगितलेले त्याच प्रकारे मेजरमेंट आणि भाजून घ्यायचं. ते व्यवस्थित झालं ना मग बाकी सगळं तुम्हाला सोपं जाणार आहे. तर बघा, अशी ही आपली चकली बनवून तयार झालेली आहेत. आणि हो, नवीन कोणी असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.